गणपती विशेष मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आणि माझा पुतण्या आज गणपतीला फेटा बांधण्याची तयारी करत आहोत. गणपतीचा मंडप रविदादाने आधीच सजवून ठेवला होता. मायादादाने मुंबईवरून गणपतीसाठी एक नवीन मखर पाठवला होता. मखर मंडपामध्ये खूपच सुंदर दिसत होता. फक्त एकच प्रश्न आम्हा चाकरमान्यांसमोर आला. दरवर्षीप्रमाणे आपण चौरंगावरती गणपती नाही ठेवू शकणार, कारण आमचा 1.5 फुटाचा गणपती मखरापेक्षा उंच होण्याची शक्यता होती. त्यामुळे आमचा रविदादा, आई, काका आणि काकींची समजूत काढत होता. अखेर काकांनी हिरवा कंदील दिला, कारण मखर हा एक प्रकारचा चौरंगच आहे. संध्याकाळी 6 वाजता आम्ही दोघं गणपतीला फेटा बांधण्यासाठी आणि हिऱ्यांनी सजवण्यासाठी निघालो. पण तिथे पोहोचल्यावरती आम्ही थोडेसे नाराज झालो. आम्ही ठरवलेली मूर्ती तर खूपच गोड होती, पण जो मुकुट आहे तो फेटा बांधण्या योग्य नव्हता. मग किसन दादाने आमच्या विनंतीला मान देऊन एक नवीन मूर्ती दाखवली. कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता आम्ही दोघांनी अगदी आनंदाने श्रीच्या डोक्यावरती फेटा बांधण्यास सुरुवात केली. फेटा बांधताना माझा आवडता आणि मनाला समाधान देणारा क्षण तो म्हणजे फेट्याचा तुरा सेट करणे. आणि अशा प्रकारे आमची श्रीची मूर्ती आगमनासाठी तयार झालेली आहे. आमच्या बाजूलाच असलेले पुरेगाव यामध्ये जांभेवाडीमधले बाळगोपाल अगदी उत्साहाने वाजत आणि गाजत गणपती बाप्पाला नेण्यासाठी आले होते. आम्ही निघायच्या तयारीमध्ये होतो आणि तितक्यात आमच्या वाडीतला राहुल आला. त्याच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमच्याकडे असलेले हिरे आणि लेस वापरून गणपती छानपैकी सजवून दिला. आमच्या शिरमे गावातले प्रसिद्ध मूर्तिकार किसनदादा यांचा निरोप घेतला. रात्रीचे 10 वाजलेत. गणपतीची संपूर्ण तयारी झालेली आहे. भेटूया आपण गणपतीच्या आगमनामध्ये. तोपर्यंत भावाला फॉलो आणि लाईक करून जावा. धन्यवाद.